मामा ओ मामा आपला पिशा निघते का आता मारतात का आपल्याला पोलीस आले मामा काही नसतं भाषा गंमत गंमत असते ते काही नसतात मारत ते गंमत गंमत टेन्शन न घेऊ बरं तू हे काही सांगून राहिला शिवल्यान बबने भाषाला कसं कोत्या मनाचा मा भाषा बाबा सांगितलं त्याले की दाबून हाणतात हे तर अटीच जीवनाचा मा भाषाचा कचकनी हे साजी शिवल्यान बबने काही सांगून राहिले झोडतात मारतात पदतात. आता आमचा तर निघला बा पिशर आता तुमचा पिशर आहे दोघाचा सायचे अगं केला घेणार देणार ते पोरग काल नेलं तुम्ही ना चोट्टे तुमच्या बाई आम्हाला मार खा लागला माहित म्हणाल पिशा निघते काय सांगतील रे चोट्टे तू ऐकून गो याच्या म्हटलं बाबा ना ते आपल्याला झाकून देतात हे काय. चला रे उठा रे. आली रे आली आता मामाची बारी आली. कोण साहेब कोण उठा तुम्ही उठा तुम्ही दोघं जण चला यायचा भुगा पाडेल आम्ही दोघांचा शिवल्याचा बघण्याचा तुमचा राहिला दोघांचा चला चला लवकर झटकनी पटकनी. साहेब जाऊ द्या ना मारू नका ना. जाऊ द्या घेऊ द्याचा काही विषय नाही चाल लवकर चाल चाल मामा मामा चाल भाषा काय म्हणतात साहेब साहेब मारू नका ओ साहेब 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 वा आई मामा मामा मला मारू आला साहेब मामा मग कान नका धरून साहेब मग कान नका धरू मामा पुलिंग ते ना कान मामा मामा घ्या ना रे दाबून चोट्टे हो कसे सोडणं लावले पोलीसवाली ना घ्या रे दाबून कसा पिशा निघते आमचा कसा काढला बाबा आता तुमचा बी आहे. जमलं रे आता मामाला झपके चांगली मजबूत पातला मामा चांगला आता. शिवला काय रे बाबा कसं रे गावात गेले का गावात येईल का झपकेच खाण्यात आपल्याला का ते बुटं काही सुसून देत आपल्याला आता बुटाला माहित पडलं आपण दोघांनी नेलं तर म्हणून ते पोरगं अबे ताचा विचार ता करू आपण आता सध्या अटून कसं सुटका लागते सुट्टी कशी म्हणून अटून हा विचार कर तो नको विचार करू आता. बाबा किती थंड लागते ओ बापा साहेब या बर्फाला दिवर ओ बापा साहेब ओ बापा आई डुंग साहेब थंड बाबा थंड लागते त्याला थंड अजून काय झालं थांब ना तू अजून तर मिरकोट टाकायचं राहिलं मारा हागे झटके मारा याले हा नाटकं करते बरं जास्त कसं पोरगं नाही तर कसं किडनॅप करतो कसे 10 लाख मागतो रे तो भडवीच्या झोडा याले झोडा साहेब आता रट्टे मारतो याले केवढं कुठं आहे साहेब ते बाबा मुळली बाई हड्डी मुळली साहेब बाय पाठ मुळली व ढुंगणाच्या 12 वाजवले साहेब तुम्ही ना बाया हाना हागे हाना विचार ना करू. खरं नाही रे बापा हे आता मामात झालं की माई बारी ह्या धो मला झोडतात हे आता मामा म्हणे मारत नाही पोलीस आले झोडल्याशिवाय राहत नाही रे बापा हे. बापा साहेब मी जे काही खरं आहे ते सांगतो बापा मारू नका फक्त या बर्फोन काळा ना मला मी थंडागार झालो ना साहेब बापा मरतो ना माय मी किती थंड लागून आलं साहेब मी सांगतो ना जे काही आहे ते. काम खरा तुला आम्ही मारलाच नसतं पहिले कोणी बकला रे तू पहिले कोणी सांगितलं मला काही माहित नाही ते पोरगं असं झालं तसं गेलं मी काही मागितलं नाही पैसे नाही मागितले पण आता मार खाऊन राहिला तर त्याला नाटकं सुसून राहिले हाना हागे विचार करू नका तुम्ही हाना यायले. साहेब मला सोडा मी सांगतो ना जे काही आहे ते सांगतो मी मारू नका मला बाबा साहेब माय मामा सांगतात ना जे काय आहे ते मारू नका मामा मला मारू नका ना. सांगतो ना मी काय जे काही आहे ते सांगतो ना सांगतो जे काही आहे ते तर आता आम्हाला झोडू घे तू झोडू दे चांगलं मजबूत आमचा हात सापा करू दे आम्हाला आता चाल लय दिवसाची खाताला खा गेलाय माय असं तुझ्यासारखा येऊनच नाही राहिला पिचार काढायला आता खरंही बोलला तरी हाणतो तुले साहेब मिरकूट आणू काय याच्या जखमावर चोपडचं चांगलं हाना ना हैगी करूच नका मीठ असेल तर मीठ बियाणा चोपल्याला चांगलं लागलंच तर टोपलं गिपलं असेल तर गौरी धुनी द्यायला चांगली मिरच्या टाका त्याच्यात मिरच्या धुनी द्यायला धुनी यानं असं धंदे केलेच नाही पाहिजे डबल. साहेब काही मिरची करू नका साहेब मिरची आणू नका साहेब मिरकुट आणू नका मीठ अजिबातही नाही मी जे काय ते सांगतो. काढला रे बाप्पा मामाचा काढला बेजा पाहतात रे बा हे वर्गणी मला मारून नाही राहिलं बा मी लहान म्हणून मला झोडत नसती नाही तर बेजा वाजवतात हे तर मला मारायला लागले जोरात वगार तुम्ही मारायचं कामच नाही बापा. ते काही आहे ते खरं सांगतो ना मी बंगारी चाल गेलो त्या गावामध्ये ते पोरग मला एकटं दिसलं मी घेऊन आलो त्याला मला असं वाटलं 10-15 लाखा सर काय
म्हणून मी आनंद ते मी आज केलं तर ते किडनॅप केलं तर मला सोडून द्या साहेब. मी खरं बोललो. मी अटीने कोर्टातही सांगतो हेच. मला मारू नका फक्त. बाया उठ पहाड की नीचे का रे भडवीचे आज लोक काय सांगतात रोग घालतात. नाही मी नाही गेलं आता सांगून राहिला तो. आता तर तुला सोडतच नाही ना रे. आता तर पुढे खाजाली म्हाताली आता हाणून घेतो. हाना बोलूच नको या बरोबर. आणि आता याचा भाषा घ्या अटीचा बर्फाला जीवन याली हाना या पोट्ट्याली. हाई चोट्टे धंदे करतील पोट्टा सुधारला पाहिजे. बाबा साहेब मी काही नाही केलं. मी या मामाच्या मागं मामा मा चोट्टा आहे. हा मला काही नाही काही करायला लावते. मी काही नाही. मी पुरा आज येतो लागलं तर मामा चोरला म्हणून तो पोरगा म्हणलो का मारू. ए तू पुरा देता का पुरावा मामाच्या विरोधात तो बी कसा भाषा रे तू. हा साहेब मी कसं येसो मी पुरा देतो मामा माझ्या विरोधात. मामा मला दिलं तर मला तरी मामा म्हणे 10 लाखात सर कहते त्या पोराला उचल म्हणे घे. मामा का निभूत आहे. मला मारू नका बाबा. मा कुठे झोपून पाडता बाबा. मस्त मार खाऊन राहिला ढोरासारखा. मग पाहिजे पुढे काय करावं लागते कोर्टात. हा भाषा पुरा द्यायला तयार. हा गडीचं डायरेक्ट म्हणून मी पुरा देतो भाषा त्याचा मामाचा. याला हाण तू आता. हा घे विचार नको करू. हाण याले मजबूत आता. साहेब हाणतो याले आता. मी जे काय ते खरं सांगतो ना. हागे बस झाला आता. मारू नका बस झाला. आता सांगते तो आता सारं सांगते म्हणते. कोर्टात कबुली देतो म्हणते तो. चला आता आपण चला तिकडे. बरं साहेब चला. अरे मी जाणलं रे बाबा. याने बर्फा अजूनही बर्फाने टाकेला म्हणे. भाषा उचलणार म्हणे अटून. अरे बापा रे काय गप्प थंड लागून राहिलं काय. मेला आता हा तर मामा तर कबल. पण हे दुसरीचं काय करता आता शिवल्याचं बघण्याचं. नाही आता मामा तर कबलला. आता हा शिवल्यात जो बघणे आहे की नाही याले ठेवू अंतरच आपण. हा जदलोक याचा कोणी वाली येत नाही अटीसा. याची सुटका करायली या दोघांची हराम करायची तदलोक अटीच ठेवायची हे. हा साहेब अजून झोडून घेऊ काय शिवल्याने बघण्याला सांगा. मामासारखा पादू काय याली नेऊ काय दोघांनी बर्फायला दिवर हाण्याला सांगा. हाणू काय यायला मजबूत. नाही मारू नका जास्त. एखादा कमकत असला त्यातलाच कुटकन मरून जाईल. पहिलेच तर बेजा झोडले आपण ते दोघं बी. आणि हिनाकारान हाणले त्याचा काही दोष नाही. त्यानं फक्त ते पोरगं मजाक पण नेलं तर या मामानं भाषानं चोरून नेलं ते. हा आता हे कसं आता तुम्हाला मलाच माहीत आहे. आता हे भांडं फोडू नका. आता आपल्या उरावरी नाही सारं. बरं साहेब तुम्ही म्हणसान तसं. हे मामान भाषाला चॅप्टर आहे बरं. हे कोर्टात नेणारी बदलू शकतात साहेब. तसं आपण रिटर्न मध्ये घ्यायला पाहिजे. लिहून घ्यायला पाहिजे त्याच्याकडून. त्याच्या कोर्टात काय बदलतील तटून रिमांडमध्ये घेतो तो गेली साय गेली. काय बदलतील ते टेन्शन घेऊ तुम्ही. हागे टेन्शन ना घेऊ. हे बदलले तरी कोर्टात तरी रिमांड मागतो मी कोर्टातून. आणि नेले घेतो मग हार सट्ट्यात चांगलं. याची डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग काढून काय बयान आहे याचं पुरं बयान घेऊ ना मग. पण आता पहिले पाहू हे बदलतात नाही बदलत. बरोबर साहेब. पण या शिवल्याने बबण्याला सोडायला कोणी येऊन नाही राहिलं ना साहेब. बिवरे बेवारी दिसतात मला हे. लपड तर आहेतच ते म्हणा. त्याच्या कोणी फंद्यात पडतच नाही. त्यानं तुम्ही कशाला टेन्शन घेऊन राहिले. त्याचं ते पायत बसती. आपल्याला काय करावं लागते. काय घेणं देणं आपल्याला. टेन्शन ना घेऊ बा तुम्ही. आणि मला टेन्शन देऊ नका आता. हा साहेब हागे हे बाई पान काय बडबडून राहिली. अहो साहेब हे तर आपल्याच लहानपणे काढून राहिली. नक्की शिवल्याची नाही बबण्याची बायको आहे. तुम्ही कोण आहे. कोणता नवरा कोणाचा नवरा आम्हाला नाही माहित. बाबा मा नवरा शिवलाल मा नवरा. तुम्ही घातलं त्याला अंदर घातलं ना जाणून. कुठे मा नवरा. असं सांगा ना. शिवलालसाठी आले तुम्ही अटीसा. तो काय बदमाश चोट्टा पोराला किडनॅप केलं तर तोच ना. हाय अंदर आहे काहून. बाबा साहेब तुम्ही काही बोलून राहिले का. मानवरात काहीच नाही केलं ना बापा. मानवरा एक नंबर गरीब आहे. काय सांगा तुम्हाला. आणि तुम्ही मानवऱ्याला अंदर टाकलं ना. आरोप घेऊन राहिले मानवरा. बाई माहिती आहे आम्हाला काही नाही केलं तर ठीक आहे. हागे घेऊन ये त्यांना. जावा तुम्ही. हो साहेब चालेल. चला तुम्ही दोघे जण. कुठे नेता बा साहेब. कुठे नेता आम्हाला. मसनात नेतो तुम्हाला. अरे चला तुमची झाली सुटका. आली तुझी बायको आली. त्या लंबेची बायको आली. ते तोंड वाचून राहिली तिकडे. तुला घ्यायला आली. जाय चाल लवकर. अरे लेका मा बायकोला आली रे बापा. ती लेका माई बायको आली मला सोडायला. खरं बघ ती बायको तर आली नाही तुला सोडायला. अरे बाबा बरी नाही आली माझी बायको. नाहीतर पोलीसवाले तिने सांगितलं असतं की हाना चांगला मजबूत हा भादरते चबरते हा जास्त झोळा याले असं सांगितलं असतं मग बायकोनं. चला ना रे दोघे जण. आता का तुम्हाला काय आमंत्रण द्यावं लागते का. चला लवकर निघा उठा लवकर उठून. हो साहेब येतो ना. साहेब खरंच सुटका आहे ना बुवा की नेता तिकडे दुसऱ्या रूम मध्ये आम्हाला. की झोडता बापा. बर्फाळ टाकू पहिलेच लय मारलं साहेब तुम्ही ना आम्हाला. हो साहेब आता डबल नका मार जरा.
ओ बा साहेब राजा, तुम्ही दहा मारता एकच मोजता बा. खरंच ना, खोटं नाही ना, सुटका आहे म्हणून. की तिकडल्या खोलीत घेऊन पाहत होता त्या मामासारखा आम्हाला. त्याला तिकडे नेला हाणला तुम्ही चांगला मजबूत. आम्हाला हाणता का डोबत नाही ना, तुम्हाला आता मारत नाही ना. आता झाला तुमचा पिशारा काढणं. खरे गुन्हेगार सापडले ना, तो मामान भाषा आहे ना, त्याने किडनॅप केलं पोरगं. तुम्ही नाही ना, आता तुमची झाली सुटका. चला आता चला. फक्त आता कसं अगं कामं ना करत जाऊ. आता डबल जर अगं कामं केले तुम्ही ना, तर याच्यापेक्षा दाबून पिशा निघीन तुमचा. साहेब बापा कानाले हात. आता तर बापा कोणाच्या घरी नाही दारी जाणं नाही, आपल्या कामाशी काम. अहो मजाकची लालगान होते साहेब, समजलं आता. आता आता नाही, काहीच नाही साहेब. मी तर संगतच देतो सोडून, या शिवल्याबरोबर राहते नाही मी. हा बवार आहे, यानं मला 2-3 खेप मार खायला लावला साहेब. हे काल सांगून राहिला साहेबच्या अटी मारीन तो पोलीसवाला आपल्याला, झोडीन तो साहेब. ते काय दात खाऊनच असतात, ते नुसतं पिशारा काढ नसते. उठा, भारोड भरती नका सांगू तुमची काय आहे तर. कीर्तन काले करून राहिले अटी घेऊन ना देणं. चला लवकर, आली तुझी बायको सोडायला तुले. चाल जाय चल, उठ रे उठ रे उठा. लेलून लालून अडीसा झोपून राहिली. हो साहेब. अरे बापा रे, देवा. शिवल्याला का चालले जात नाही का आई बापा. या हो माझ्या दोन्ही पाठ दुखून राहिली, माझ्या ढुंगण दुखून राहिलं रे बापा. अरे 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 शिवल्या. अरे बाबा बाबूने तू दुखून राहिलं, माय काय दुखून नाही राहिलं का. माय तो बरगड्या दुखून राहिल्या देवा आई. अरे रे रे बापा, लय पद्धत रे बाबा. पोलीस आले खतरनाक हाणतातले का बापा. बापा बापा आले का, एवढं तर मार्क तू कधीच नाही खाल्ला मी. ना काय म्हशीवानी लिलून राहिले. चला बा पुढे चला. सुटका झाली तरी जाईल. राहटून आले का तुम्हाला. नाही बापा साहेब, काय राहती ही पण चालल्या नाही जाऊन राहिला तुम्ही. एवढं हाणलं राजा की बस हाग्या मार द्याला तुम्ही ना. अरे बापा बाबूने भातरू नको, काय चाललं कर पटोपट. होय खरंच सोडून द्या मला नवऱ्याला तुम्ही. हो बाई, देतो आम्ही, सोडून देतो. टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता पाठवला ना माणूस सोडायले. बाई तुमच्या घरच्या माणसाला जरासं गावरा. कसं लोकांचे पोरं किडनॅप करणं बरोबर आहे काय गोष्ट. हा, तुमचा पोरगा जर गेला असता कोण किडनॅप तर. तुम्ही काहीच काळजी करू नका. आता फक्त मला घरी जाऊ द्या. तुम्ही पाहा ना तुम्ही. टेन्शन घेऊच नका तुम्ही. पाहा तुम्ही तर आता कोणाच्या घरी काय दारी नाही जाणार. टेन्शन घेऊ नका साहेब. तुम्ही फक्त सोडा, फक्त झाले. हो बाई. शिवलाल ती बायको उतरेले काही रंबा आली का पाठीचा. आताच माई खरोडपट्टी काढते. हे तर बिना वस्त्याला जमत आहे आता बाई. हे काय साधवले शिव राहते का बाबूले. कशाच कचरा पट्टी कर सगळं बाई. लेलू नको मागा. चाल चाल. हा बदमाश खाणीचा आला सोडता. लोकांचे लेकरं किडनॅप करते बाई. बाई त्या घरच्या माणसाला थोडंसं गावर. अशा रिकामे धंदे नको करायला. हा सुटला, डबल सुटणार नाही बरं. खरे गुन्हेगार सापडले म्हणून सुटला. हा सुटला नसता बरं. सांगतो मी, पद्धतशीर समजून सांगतो मी. फक्त घरी येऊ द्या मला झाले. बरं जा घेऊन जा. शिवल्या भाऊ काही खरं नाही भाऊ. बायको पाहतो बसुले आता. ती बायको दातमनगटच खाऊन राहिली. साहेबाला म्हणते घरी गेल्यावर पाहतो म्हणते. बस धुपुटच आहे भाऊ. बस मी अटून निघलो की पयाला भाऊ. तू तुझ्या रस्ता मोकळा तुले, मा रस्ता मला मोकळा. ते तर मला दिसूनच राहिलं म्हणा काही खरं नाही म्हणून. धुपूट पडणारच आहे माय. चला चला. चव्हाणाच्या तुझ्यामुळे मला पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागली. मा बाप जन्मी कधी आली नाही मी पोलीस स्टेशनले. तू फक्त हराम खोरा. तुझ्यामुळे या लागलं मला ती. एवढं कोण नुच्चे धंदे करतो रे बहऱ्यावानाच्या तू. शिवलेल तू पाय रे बाबा. आता मी चाललो पयाला बाबा. थांबणार रे बाबने, थांबणार. हे आता जास्त बोलीन ना भातरीन. आज काय शिवल्याचं बबण्याचं काही खरं नाही दिसत. हागे मले हे बाई बी पाहतो येईल दोघेले बी. हा साहेब चांगले वाजवायला पाहिजे हे दोघं बी. रे लुच्च्या चालणं. लाज वाटून राहिली का तुला आता. गावातले लोक दिसले तर चाल चाल होय पुढे चाल. नाटक नको करू. असं करू नको ना. गावातले लोक कातनं चार चौघ उभ्यात ना काय म्हणतील ते. शिवल्याची बायको शिवल्याला मारून राहिली. बरोबर दिसते का माई इज्जत. माई इज्जत वाचव. तू कचरा करून राहिली तू माई इज्जत जाऊ. घरी गेल्या लागलंस तर 2 झपकी शिल्लक मार. लाज वाटते का काले रिकामे धंदे करते रे. काले कोणाचं पोरगं किडनॅप करायला लागते. काले कोणाच्या नांदी लागा लागते रे तुला. फेदळे चालला लेका रिकामे धंदे करायला. त्या पायी तर मला इकडे तिकडे फिरायला घंटला. आणि तू घंटला असतं मला घंटा करता का. अरे शिवल्या बायकोने शिवल्या आणला बाबा उकडून पुढे बा. दाबून हाणं लावला पुढे बाबा शिवल्या. तसंच पाहिजे ना शाळेच्या आले. आता तर कमळला म्हणायला पाहिजे. थांब त्याला येऊ दे ना इकडे. मी त्याला 2-4 रट्टे मारतो. मा पोराला किडनॅप केलं तर काय यानं लुच्च्यानं. यानं गध्याच्या बच्च्यानं या डुकरानं. पुढे बा तुम्हाला काहीच करायचं काम नाही. हाती लायचं काम नाही. त्याची बायकोच मारते त्याला. पहा ना कशी करून राहिली, कशी लुसून राहिली त्याला. तर पहा 2-4 वेळानं. गावातल्या लोकांच्या कडनं नको मारू ना मले. माई इज्जतचा कचरा नको करू ना. लोक माई मजा घेतील ना गावात. असं नको करू ना परमिला. गावाच्या लोकांची एवढी लाज वाटत पण खाली रिकामे धंदे करतो रे. काल त्या बुड्याला लेकरून येईल तर तुला किडनॅप करतो.
किडनॅप लफर धंदे काय सुटत नाही ती मग तुला आता मारता काय लागेल ना मला पोलीस स्टेशनला बोलायला तुला सोडायला हो हो माझे नको ना घातलेले को पाहून राहिले नो काही वाटते की नाही हो तुले नवऱ्याला मारून राहिली तू तर हो काही समजते की नाही तुले नवरा हो ना मी गावातले लोक लाज वाटते का रे मग रिकामे धंदे काय करता भाई बुडे चल चल हे बुडे कावा कसा लावला सुतो ना बायको ना असंच पाहिजे आले भडवी झाले हा बुडे बा तुम्ही जास्त बोलू नका बरं तुमचे वायरिंग पोरगा आहे तो कधी बिफरतीन काही सांगता येत नाही बरे हो तुम्ही काहीच बोलू नका बाबा आम्ही लागलाच त्याच्या तो मजा यायची बरोबर बा मी काही बोलत नाही पहा तुम्ही काय अहो मी तुझ्या पाया पडतो हे गावातले लोक मोठं मोठं पाहून राहिले ना माही काय इज्जत राहीन सांग ना तू गावात अरे मग रिकामे धंदे काय करता रे लुच्च्या छोटे धंदे त्या पोरबुड्याचा पोरग चोरून याची काही गरज होती का तुले हा लाज वाटते तुले तर काही गरज होती का हा बाई हानेले हान मा पोरग नेल त्यानं हरामखोरानं गद्या बच्चाने या डुकरानं हान मारे याला चांगलं झोड नाही तर तू याच्यानं काही नशी म्हणतो मी हानतो याला सहाय झाले डुकराले या खरंच न गळा शिवलाला असे लोक धंदे बरोबर नाही गळा गोड गोड बोलतले का जागेच गांडीत बोट घालतले का हा या बुड्यान कोणती ते किडी बाग कापले होते रे बुड्याचं पोरगतून किडनॅप केलं तर बापा शांताराम भाऊ पैशाची आशा मोठी आहे ना पैसा पाहिजे पैसा ढल्ल्या का शिवलाल भाऊ किती भेटले मग नवं लवकर चालले गावातले लोक मजा येऊन राहिले ना पाय ना तोंडावर बोलतात ना पाय ना काय म्हणून राहिले तर तू अटी माझं राहून राहिली गल्लीत घरी गेल्या लागले तर 2 सांगून 3 रट्टे मला शिल्लक मार पण कसं माझ्या गावातल्या लोकांनी देखत काढू नको ना अशी तशी त्या गावातल्या लोक देखतच तू इज्जत करीन मी हो हमत्या तुला काही ठेवली का रे घरात किडनॅपरची बायको म्हणतात मला छोट्याची बायको होऊन राहिले लोक गावात नाही राहिली का काही कोणी मला दारी उभं रे बोलून राहिलं दूध नाही देत कोणी दूध गावात साखर चहापत्ती नाही देऊन राहिलं कोणी काय तर म्हणतात किडनॅपरची बायको आहे छोट्याची बायको आहे काय देता येईल छोट्टीले असं म्हणून राहिले तेव्हा मी छोट्टी झाली लाजा खानीच्या मा पोरान काय केलं रे तुले हा काऊन मा पोरगा किडनॅप केलं रे तुला मायबापा पासून तोडलं लुच्च्या बाई हानी आले हान 2-4 मजबूत आले आता बडेवा तुम्ही टेन्शनच घेऊ नका पा कसा हान तुम्ही आले तर त्याचे ढुंग लाल पिवळेच करतो आता हिरवे गच हा कसा लेकरं नेते कोणाचे ओ बाई याचा सोबती तो बबने कुठे गेला तो लुच्च्या बबने तो मार खाय राखाने गेला पोहून ढुंगाले पाय लावून तो थांबते का लुच्च्या शिवलाल भाऊ सोबत नाही पण पुरी इज्जत गेली पण वहिनी तुमची काही राहिली नाही गावात आता हे गावातले नुसतं तेल टाकून राहिले थांबावली तर त्याच्यापेक्षा याच्या गांडीचा पुरा खकाना व्हायला आहे ना माहिले यानंच केलं सारं थांबतो बदला घेतोच मी आता मा बायको मला मारून राहिली ठीक आहे मारतो आज पण तू चुकू दे बायकोले म्हणा मग सांगतो तुला काय त्या बोयड मनातल्या मनात काय बोलून राहिला तू काय बोलून राहिला मग मित्र गुरु धागा उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा